नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत. गुरुवारी नागपुरात भारत मुक्ती मोर्चा काढला गेलेला होता आणि या मोर्चाला माओवाद्यांच्या केंद्रीय कमिटीनं रसद पुरवल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. भीमा कोरेगावमध्ये दंगल घडवणाऱ्या शक्तिकालच्या नागपूरमधील भारत मुक्ती मोर्चामध्ये सक्रिय सहभाग असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केलेला आहे. माओवाद्यांच्या केंद्रीय कमिटीमधील काही नेत्यांनी गेल्या काही महिन्यांपासून यावर काम केलं असून नागपुरात दंगल घडवण्याचा माओवादी संघटनेचा उद्देश होता अशी देखील माहिती मिळतेय. आणि आता या संपूर्ण प्रकरणावर सुरक्षा यंत्रणांचं अतिशय बारीक लक्ष आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. आपले नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत सध्या. तुषार, अतिशय गंभीर स्वरूपाची ही बाब म्हणता येऊ शकेल. या सगळ्याच्या बाबतीत आता सुरक्षा यंत्रणा नेमकी काय कारवाई करणार आहेत, काय नेमकं त्याबद्दल सांगताय? काल ज्या प्रकारे भारत मुक्ती मोर्चाने नागपूरमध्ये संघ मुख्यालय कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नसल्यामुळे त्यांना मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतलं. मात्र ह्या संपूर्ण गदारोळामध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती सुरक्षा यंत्रणेच्या हाती लागली आहे की ज्या लोकांनी भीमा कोरेगाव इथे दंगली घडवल्या त्या लोकांचा उद्देश होता की नागपूरमध्ये देखील दंगली घडवायचा आणि यासाठी माओवाद्याच्या केंद्रीय कमिटीतले काही लोक सक्रिय असल्याची माहिती पुढे आलेली आहे. सोबतच या संपूर्ण गोष्टीसाठी मागच्या अनेक महिन्यापासून माओवादी केंद्रीय कमिटीचे काही नेते काम करत असल्याचं देखील पुढे आलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट की या संपूर्ण जो मोर्चा नियोजन केलं होतं या मोर्चामध्येच माओवादीतले काही नेते आणि त्यांचे कॅडर सहभागी होते आणि त्यांचा असा उद्देश होता की कुठेतरी नागपूरमध्ये दंगली घडवायच्या. कारण की धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी लाखो संख्येने आंबेडकरी अनुयायी नागपूरमध्ये येतात आणि त्या गर्दीचा फायदा घेऊन कुठेतरी या भागामध्ये दंगली घडवण्याचा उद्देश माओवाद्यांचा होता आणि त्यासाठीच त्यांनी काल नागपूरमध्ये भारत मुक्ती मोर्चाच्या नावाने एक मोर्चाचं आयोजन केलेलं होतं. मात्र सुरक्षा यंत्रणा आधीच अलर्ट होती, कारण की सुरक्षा यंत्रणेकडे याची माहिती होती की जे लोक भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये सक्रिय होते तेच लोक यामध्ये देखील सक्रिय आहे आणि त्यांचा उद्देश नागपूरमध्ये दंगली घडवण्याचा आहे. त्यासाठी सुरक्षा यंत्रणेने अत्यंत बारकाईने या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवलेलं होतं आणि अजूनही सुरक्षा यंत्रणेचं संपूर्ण परिस्थितीवर लक्ष आहे. काही महत्त्वाचे धागेदोरे देखील सुरक्षा यंत्रणेच्या हाती लागलेले आहे आणि भविष्यामध्ये काही लोकांना या संदर्भात अटक देखील होऊ शकते. मात्र एक गोष्ट निश्चित मानावी लागेल की सुरक्षा यंत्रणेने या संपूर्ण प्रकरणामध्ये अत्यंत बारकाईने काम केलं. माओवाद्यांचा जो उद्देश होता की धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये कुठेतरी दंगली घडवायच्या आणि त्यासाठी त्यांनी भारत मुक्ती मोर्चाच्या नावाने एक मोर्चाचं आयोजन केलेलं होतं. संघ मुख्यालय हा मोर्चा जाणार होता आणि कुठेतरी या संपूर्ण मोर्चेकऱ्यांना उद्रेक घडून आणायचा आणि त्यानंतर मग नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात दंगली घडवायचा असा या माओवादी संघटनेतील काही नेत्यांचा उद्देश होता आणि त्यासाठी त्या मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं. अशा प्रकारचे ठोस पुरावे सुरक्षा यंत्रणेच्या हाती लागलेले आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अत्यंत बारकाईने संपूर्ण परिस्थितीवर आणि या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की ज्या लोकांचा भीमा कोरेगाव दंगलीमध्ये सक्रिय सहभाग होता तेच लोक कालच्या भारत मुक्ती मोर्चामध्ये देखील सक्रिय सहभाग असल्याचे सुरक्षा यंत्रणेकडे पुरावे आहे. बरं तुषार, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे गेले काही महिने या सगळ्याच्या दृष्टीनं माओवादी संघटनांकडून काम सुरू होतं, त्यावर अतिशय बारकाईनं काम केलं जात होतं अशी देखील माहिती समोर येते. या अनुषंगानं जे अलर्ट्स मिळाले होते सुरक्षा यंत्रणांना, अतिरिक्त कुमक मागवण्याच्या दृष्टीनं काही व्यवस्था केली गेली होती का? आपण जसं म्हणालात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं खूप गर्दी होणार होती, सुरक्षा यंत्रणांवर मोठा ताण देखील होता. हा सगळा प्रकार लक्षात घेता या पुढच्या काळात असे प्रकार घडू नये त्यासाठी आता नेमकं काय केलं जाईल? निश्चितच यामध्ये विशेष करून माओवादी संघटनेचे जे शहरी कॅडर आहेत ते यावर काम करत होते आणि त्यांनीच मागच्या काही महिन्यांमध्ये विशेष करून उत्तर भारतामधले काही राज्य असेल तिथे मोठ्या प्रमाणामध्ये दलित समाजामध्ये जाऊन एक आक्रोश भरण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारे संविधानाची अंमलबजावणी होत आहे, तुम्हाला कशा प्रकारे संविधानाच्या नावावर दाबलं जातं, अशा प्रकारचा आक्रोश अनेक राज्यामध्ये या लोकांकडनं फिरून त्या दलित समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दलित समाजाचा फायदा घेत कुठेतरी नागपूरमध्ये दंगली घडवण्याचा उद्देश हा संपूर्ण माओवादी नेत्यांचा होता. या पार्श्वभूमीवर याची गुप्त माहिती सुरक्षा यंत्रणा देखील होती. त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेने
तशा प्रकारचं नियोजन केलं होतं की नागपूर दंगली घडणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली। त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा संपल्यानंतर नागपूरमध्ये मोठ्या संख्येने विशेष रेल्वे गाड्या नागपूर रेल्वे स्थानकावरून सोडण्यात आल्या। त्या पाठीमागे सुरक्षा यंत्रणेचा हाच उद्देश होता की नागपूरमध्ये बाहेरून या सोहळ्यासाठी आलेले लोक जास्तीत जास्त संख्येने परत नागपूरच्या बाहेर जावे, जेणेकरून जर का काही परिस्थिती हाताबाहेर गेली तर या संपूर्ण गर्दीला नियंत्रित करता येईल। सोबतच काल सकाळपासूनच काही लोकांना नागपूर पोलिसांनी सोबतच सुरक्षा यंत्रणेने डिटेन केलेलं होतं आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर काही नेत्यांनी सोशल मीडियावर देखील पोस्ट केली होती आणि लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला होता। मात्र पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती हाताळली, त्यामुळे काल कुठेतरी जो एक मोठा अनर्थ नागपूरमध्ये घडू शकत होता तो टळला। मात्र अजूनही सुरक्षा यंत्रणा संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे, कारण की नागपूर पोलीस असो किंवा सुरक्षा यंत्रणा असो, याआधीच माओवाद्यांचे काही महत्त्वाचे कागदपत्र त्यांच्या हाती लागलेले आहे। विशेष करून धार्मिक ठिकाणी अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये आपल्या कॅडरला पाठवायचा आणि तिथे मग दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न माओवादी संघटनेचा याआधी देखील आपल्याला असल्याचं पुढे आलेलं आहे। सोबतच शहरी भागांमध्ये लोकांचा जो उद्रेक असतो त्याला देखील खतपाणी देऊन कुठेतरी समाजामध्ये एक असंतोष निर्माण करायचा आणि त्या असंतोषाचा फायदा घेऊन कुठेतरी अराजकता माजवण्याचा प्रयत्न माओवादी संघटनेचा असल्याचं सुरक्षा यंत्रणांकडून सांगितलं जात आहे। मात्र या संपूर्ण परिस्थितीवर माओवाद्यांच्या कारवाईवर सुरक्षा यंत्रणेचं बारकाईने लक्ष आहे। तुषार, शेवटचा प्रश्न विचारतो। कालच्या या मोर्चाच्या दरम्यान अनेकांना पकडलं गेलं होतं, काहींना अटक देखील करण्यात आलेली होती। मात्र आता हा माओवाद्यांनी रसद पुरवल्याचा अँगल समोर आल्यानंतर आता त्या दृष्टीनं नेमक्या कोणाच्या अटक सत्राविषयीची माहिती समोर येताना दिसतेय का? काही आणखी धरपकड या प्रकरणी होणार आहे का? छापेमारी केली जाणार आहे का? त्याबद्दलची काही माहिती मिळतेय का? काल ज्या लोकांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं ते सामान्य लोक होते, वेगवेगळ्या राज्यातनं धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी आणि नंतर आयोजित मोर्चासाठी आलेले होते। मात्र पोलिसांनी त्यांना सोडून दिलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट की या सामान्य लोकांचा वापर करूनच माओवाद्यांना कुठेतरी नागपूरमध्ये दंगली घडवायच्या होत्या, त्यामुळे जी शक्ती पडद्यापाठीमागनं यासाठी काम करत होती त्यावर सुरक्षा यंत्रणेने लक्ष केलेलं आहे आणि भविष्यामध्ये या संदर्भात काही लोकांना अटक देखील होऊ शकते। कारण की भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये देखील तसंच पाहायला मिळालं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये तिथे दंगल झाली, मात्र दंगलीनंतर ते वास्तव पुढे आलं की कुठेतरी माओवादी संघटनेचा यामध्ये सक्रिय सहभाग होता आणि त्यामध्ये विशेष करून शहरी माओवादातले जे नेते होते ते यामध्ये सक्रिय सहभागी होते। त्यामुळे इथे देखील तसंच पाहायला मिळालं की जो शहरी माओवादी नेते आहे ते देखील यामध्ये सक्रिय सहभाग असल्याचा पाहायला मिळाला। विशेष करून त्यांचे काही स्लीपर कॅडर देखील काल नागपूरमध्ये असल्याची शक्यता सुरक्षा यंत्रणेला आहे, त्यावर देखील नागपूर पोलिसांचा आणि सुरक्षा यंत्रणेचा बारकाईने लक्ष आहे। बरं तुषार, असेच आमच्या सोबत राहा। आपण ही ब्रेकिंग न्यूज पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूया, कशा पद्धतीनं हा संशय आता व्यक्त केला गेलेला आहे। या कालच्या मोर्चाला माओवाद्यांनी रसद पुरवल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे। भारत मुक्ती मोर्चा जो काल नागपुरात आयोजित करण्यात येणार होता, पण या मोर्चाला परवानगी मिळालेली नव्हती। त्यानंतर हजारोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरलेले होते, आंदोलन देखील करण्याचा प्रयत्न झाला। मात्र नागपूर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केलेला होता। काहींची धरपकड झाली, काहींना ताब्यातही घेतलं गेलं आणि आता हा एक नवीन अँगल समोर येतोय। माओवाद्यांनी या मोर्चासाठी रसद पुरवली की काय असा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे। तुषार, धन्यवाद, आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। पुढची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी बघूया। राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं 513 कोटी रुपये खर्चाच्या शिधा वाटप योजनेचं काढलेलं कंत्राट हे संशयास्पद असून ते तत्काळ रद्द करावं आणि नियमबाह्य निविदा प्रक्रियेची चौकशी करावी, तसंच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। तर फूड किट निविदा प्रक्रियेमध्ये कोणतीही अनियमितता नाही, ज्यांना घोटाळे करायची सवय आहे त्यांना असं वाटत असेल असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय। दिवाळीसाठी 4 वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही 513 कोटी रुपयाची निविदा ही अतिशय घाईगडबडीत काढलेली आहे। 3 दिवसात याचं टेंडर निघालेलं आहे। याचं किमान 7 दिवसाची मुदत असायला पाहिजे होती। आता तुम्ही म्हणाल दिवाळी जवळ आली, तर माझं म्हणणं आहे की डीबीटीद्वारे डायरेक्ट 1,70,00,000 नागरिकांच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग केली पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी। कोणीही जाऊन प्रक्रिया तपासून घ्यावी। ओपन टेंडर पद्धतीनं NCDXच्या माध्यमातून या ठिकाणी कॉम्पिटिशननी प्रक्रिया केलेली आहे।
त्यामुळे कोणीही प्रक्रिया तपासायला हरकत नाही आहे. ज्या लोकांना घोटाळे करण्याची सवय आहे ते लोक अशा प्रकारचे आरोप करतात. ज्याला तपासणी करायची आहे त्यांनी तपासणी करावी, काही अडचण नाही आहे. आदिपुरुष या चित्रपटाच्या वादामध्ये आता मनसेनं उडी घेत आदिपुरुष या चित्रपटाला पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी. शिवसेना नेमकी कुणाची यावर निर्णय घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाला दिलेली मुदत आज संपुष्टात येते आणि त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग धनुष्यबाणाचा हक्क कोणत्या गटाकडे सुपूर्द करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. शिंदे गटानं सादर केलेल्या पुराव्यांवर निवडणूक आयोग चिन्हाबाबत नेमका काय निर्णय घेतं की फक्त या संदर्भात सुनावणी करतं हे निश्चित होणार आहे. निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना 7 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्र सादर करायला सांगितलेली होती. त्यामुळे आज ठाकरे गटाच्या वतीनं कोणकोणती कागदपत्र आयोगाला दिली जातात आणि आयोगासमोर काय युक्तिवाद केला जातो हेही महत्त्वाचं मानलं जात आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होतीये. 14 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि त्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या मुद्द्यावर निकालाची अपेक्षा आहे. दसरा मेळाव्यानंतर आता शिवसेनेचं धनुष्यबाण या चिन्हासाठी ठाकरे आणि शिंदे समर्थक आमने सामने आलेत. पक्षचिन्ह देण्यासाठी शिंदे समर्थकांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केलाय. तसंच यावर तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती देखील केलेली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या आधी धनुष्यबाण चिन्हावर शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. या सगळ्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाच्या निर्णयादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा गट धनुष्यबाण या चिन्हाचा वापर करू शकतो असं शिंदे यांनी निदर्शनास आणलंय. उद्धव ठाकरे यांनी अजूनही कागदपत्र सादर केलेली नाहीत. ठाकरे गट जाणून बुजून वेळ घेत असल्याचं शिंदे यांच्या अर्जामध्ये म्हटलं गेलंय. शिंदे समर्थकांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर भर दिला गेलाय आपण पाहूया. प्रतिज्ञापत्रात म्हटलं गेलंय की आपल्यासोबत 40 आमदार, 12 खासदार, पक्षाचे 1,66,746 सदस्य आणि 11 राज्य प्रभारी यांचा पाठिंबा असल्याचा दावा केला गेलाय. शिंदे समर्थकांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात या सगळ्या बाबी नमूद केलेल्या आहेत. ठाकरे गटानं या संदर्भात नेमकी कोणकोणती कागदपत्र निवडणूक आयोगाकडे दिलेली आहेत याबद्दलची माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाही. शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये चिन्हावरून रस्सीखेच सुरूच आहे. निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं तर दोन्ही गटांनी प्लॅन बी सुद्धा तयार ठेवलाय. शिंदे गटाकडून तलवार तर ठाकरे गटाकडून गदा या चिन्हाचा दावा केला जाऊ शकतो. दसरा मेळाव्यात शिंदे गटाकडून तलवार तर ठाकरे गटाकडून गदा दाखवण्यात आलेली होती. निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी. एनसीबीनं एक मोठी कारवाई करत मुंबईमध्ये ड्रग्ज तस्करीचं एक रॅकेट उघडकीला आणलंय. एनसीबीकडून 50 किलो एमडी ड्रग्ज पकडलं गेलंय. मुंबई आणि जामनगरमधून एकत्रित 60 किलो एमडी ड्रग्ज एनसीबीनं कारवाई करत पकडलेला आहे. जागतिक बाजारपेठेत 60 किलो एमडी ड्रग्जची एकूण किंमत ही 120 कोटी रुपये इतकी आहे. मुंबईतल्या 2 नागरिकांना या प्रकरणी एनसीबीनं अटक केली आहे. मुंबई आणि गुजरातमध्ये हे रॅकेट सक्रिय होतं. पहिला सीजर आम्ही जामनगरमध्ये केला. अराउंड 10.350 किलोग्रॅम ऑफ एमडी इट इज मेफेड्रॉन आणि तो झाला 3 तारखेला या महिन्याच्या. आणि आम्ही त्या केसमध्ये 4 लोक अरेस्ट केली. 1 गुजरातमधनं, 3 मुंबईतनं. आणि त्याच्यामध्ये आम्ही फर्दर डेव्हलपमेंट केली. त्या टेक्निकल इंटेलिजन्स आणि बाकी इनपुट्सवर काम करून आम्ही कालच्या डेटमध्ये अराउंड 50 kg परत एमडी जप्त केलं. आणि त्या कारवाईमध्ये 2 माणसं आम्ही अरेस्ट केली. एक त्यातला किंगपिन आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये 67 बनावट बांधकाम परवानगी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला होता. त्यातील 52 बिल्डरांचं नोंदणी प्रमाणपत्र रेरानं अखेर रद्द करत या बिल्डरांना चांगलाच दणका दिलाय. हे बनावट आदेश बनवून फसवणूक करणाऱ्या आणखी एकूण 65 विकासकांवर केडीएमसीकडून पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकूण 68 परवानग्या ह्या
फोर्ज डॉक्युमेंट तयार करून दिल्या गेल्या असल्याचं भासवलेलं आहे आणि त्या परवानग्यांच्या आधारावर रेराकडे त्यांनी रजिस्ट्रेशन पण केलेलं आहे। याबाबत त्या सर्व लोकांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। जळगावमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे तितूर नदीला पूर आलाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पुराच्या पाण्यातून अनेक वाहनधारक जीव धोक्यात घालून प्रवास करतायत। अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरलेत। पावसाचं पाणी शेतात साचल्यानं पिकांचं नुकसान होतंय। काढणीला आलेला सोयाबीन भिजल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। अकोल्यामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं दगडपारवा प्रकल्पातील पाणी साठा 100% झालेला आहे। दगडपारवा प्रकल्पाचे 2 दरवाजे 2.5 सेंटीमीटरनं उघडल्यानं नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। अकोल्यातील वान प्रकल्पामध्ये 99% पाणी साठा झाला असून धरणामध्ये पाण्याची आवक सुरू आहे। त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे 2 वक्र दरवाजे उघडण्यात आले। धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। रत्नागिरीतल्या दापोली मंडणगड तालुक्यासह सर्वच तालुक्यांना परतीच्या पावसानं झोडपलंय। यामुळे हातातोंडाशी आलेलं भात पीक वाया जाण्याची भीती असल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। नाशिकच्या मनमाड, मालेगाव, येवला, चांदवड आणि नांदगावमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। या पावसाचा मोठा फटका काढणीला आलेली बाजरी, मका आणि सोयाबीनसह इतर पिकांनाही बसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। खराब वातावरणामुळे रत्नागिरीच्या दापोली हरणे बंदरात मच्छीमारांच्या बोटींनी किनारा गाठलाय। वादळ सदृश परिस्थितीमुळे बोटी वारंवार किनाऱ्यावर उभ्या ठेवाव्या लागतायत आणि त्यामुळे मच्छीमारांचं मोठं नुकसान होत आहे। वाशिममध्ये वरोली, धनज, गणेशपूर, कारंजासह अनेक ठिकाणी परतीच्या पावसानं चांगलं झोडपून काढलंय। त्यामुळे काढणीला आलेल्या हजारो हेक्टरवरच्या सोयाबीनचं अतोनात नुकसान झाल्यानं पर्यायानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। अमळनेरमध्ये वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झालाय। याच तरुणाच्या कुटुंबातील 4 जण जखमी झालेत। मांडळमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसानं दमदार हजेरी लावली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातही परतीच्या पावसाला सुरुवात झाली, मात्र या पावसानं शेतकरी हवालदिल झालाय। सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा, इन्सुली, मळगाव या भागामध्ये जोरदार पाऊस बरसलाय। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये भर पावसात रस्त्याचं डांबरीकरण करण्याचा अजब प्रकार घडलाय। मुसळधार पाऊस पडत असताना कंत्राटदाराकडनं रस्त्याचं डांबरीकरण आणि साईड पट्ट्या भरण्याचं काम केलं गेलंय। मुसळधार पावसात डांबर मिश्रित खडी डंपरनं आणून मशीनच्या सहाय्यानं हे डांबरीकरण करण्यात आलं आणि हे निकृष्ट दर्जाचं काम पाहून स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय। ही बाब लक्षात येताच आरपीआयनं आंदोलनाचा इशारा दिलाय। धुळ्यातल्या धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वितरण करण्यात आघाडी घेतली आहे। यंदा बँकेनं तब्बल 329 कोटी रुपयांचं विक्रमी कर्ज वाटप केलंय। यातून बँकेला 5,64,00,000 रुपयांचा निव्वळ नफा झालाय। नाशिकच्या देवळा तालुक्यात चक्क 5 फुटांपेक्षा जास्त उंचीचं कणीस उगवलंय। वासोळ इथले चिंतामण मोरे यांच्या शेतात हे भलं मोठं कणीस उगवलं असून हे कणीस पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत। तर यामुळे मोरे यांच्या उत्पन्नात 4 पटींनी वाढ झाली आहे। ऐन सणासुदीच्या तोंडावर ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। शिवसेनेचा ठाकरे गट आज निवडणूक आयोगाकडे राष्ट्रीय कार्यकारिणीतल्या 180 सदस्यांचं प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे।
शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी आणखी काही कालावधी देखील मागून घेतला जाणार असल्याचं समजतंय। सध्या शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची 2.5 लाख प्रतिज्ञापत्र तयार असून ती दिल्लीमध्ये पोहोचलेली आहेत, परंतु आणखी 50,000 प्रतिज्ञापत्र मुंबईतून येत असल्याच्या कारणास्तव शिवसेनेचा ठाकरे गट आणखी काही कालावधी मागून घेणार असल्याची माहिती मिळतेय। राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची प्रतिज्ञापत्र आजच निवडणूक आयोगाला दिली जाणार आहेत। या कार्यकारिणीमध्ये शिवसेनेचे नेते, उपनेते, सचिव, लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार, विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार, विभाग प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांचा समावेश आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, आताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल। 180 राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांचं प्रतिज्ञापत्र ठाकरे गट दाखल करणार असल्याचं समजतंय। उदय, काय सांगता येईल याबद्दल? शिवसेना आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जोरदार मोर्चेबांधणी करत असल्याचं एकूण आपल्याला पाहायला मिळतं आहे। आज 180 प्रतिज्ञापत्र जी आहेत राष्ट्रीय कार्यकारिणीतली ती आज केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करणार आहेत। याआधी देखील जवळपास 1.5 लाखाहून अधिक प्रतिज्ञापत्र शिवसेना ठाकरे गटाकडनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेले आहेत। त्याहून अधिक अजून 50,000 प्रतिज्ञापत्र जी आहेत ते लवकरच सादर करणार असल्याचं सांगत त्यांनी मुदत जी आहे ती देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं वाढवून घेतलेली आहे। मात्र शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जे महत्त्वाचे सदस्य आहेत त्यामध्ये शिवसेना नेते आहेत, उपनेते आहेत, त्याचबरोबर जिल्हा प्रमुख आहेत, त्याचबरोबर विभागीय नेते आहेत, इतरही महत्त्वाचे नेते, ह्या सगळ्यांचे मिळून एकूण 180 सदस्यांचं जे प्रतिज्ञापत्र आहे ते देखील आज दाखल करणार आहे। धनुष्यबाण निवडणूक चिन्ह, त्याचबरोबर शिवसेना खरी कुणाची हे सांगण्यासाठी ठाकरे गटाकडनं जोरदार मोर्चेबांधणी एकूण सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। बरं उदय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।